नमस्कार. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा जो व्हिडिओचा टॉपिक आहे ते म्हणजे पंपकिन सीड्स म्हणजे भोपळ्याच्या बिया. भोपळ्याच्या बिया तुम्ही रेग्युलरली का खायला पाहिजेत ह्या संदर्भात मी बोलणार आहे. बघा, या छोट्या-छोट्या गोष्टी आहेत म्हणजे आहारामध्ये ह्या इझिली अवेलेबल असतात. पण त्याचे फायदे आपल्याला माहिती नाहीयेत आणि म्हणूनच आपण ह्या गोष्टी इग्नोर सुद्धा करतो. पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही रेग्युलरली पंपकिन सीड्स नक्की चालू कराल. सो हा व्हिडिओ तुम्ही संपूर्णपणे बघा, कारण ह्यामध्ये जी काही लक्षणं मी तुम्हाला सांगणार आहे त्यातली कुठली ना कुठली लक्षणं तुमच्या शरीरामध्ये नक्की असतीलच. माझं नाव आहे डॉक्टर स्मिता भोईर पाटील. मी एक होलिस्टिक डॉक्टर आणि न्यूट्रिशनिस्ट आहे आणि मी पीएचडी क्लिनिक पुण्याचे फाउंडर सुद्धा आहे. सो बघा, भोपळ्याच्या बिया ह्यामध्ये बरीच अशी पोषक तत्व आहेत जे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहेत. तर सर्वात प्रथम जे आहे ते म्हणजे झिंक. का झिंक तसं तर नॉन व्हेजिटेरियन फूड्समध्ये अधिक असतं आणि जेव्हा आपण सोर्सेस बघतो तेव्हा खूप कमी असतात. पण एक खूप चांगलं व्हेजिटेरियन झिंकचं सोर्स जे आहे ते म्हणजे भोपळ्याच्या बिया. सो झिंक कशासाठी गरजेचं असतं? झिंक हे आपल्या केसांसाठी, त्वचेसाठी, इम्युनिटीसाठी, त्यानंतर मेल रिप्रोडक्टिव्ह आहेत, पुरुषांच्या लैंगिक ज्या काही समस्या आहेत त्यासाठी झिंक खूप महत्वाचं आहे. तर केसांसाठी कसं महत्वाचं आहे? बघा, केसांच्या वाढीसाठी झिंक गरजेचं असतं. जे काही हेअर फॉलिकल म्हणजे केसांची मुळं आहेत त्यांना रिपेअर करण्यासाठी झिंक खूप गरजेचं आहे. आणि जर तुम्हाला झिंकची कमतरता असेल तर हेअर लॉसचा प्रॉब्लेम होतो. म्हणजे अगदी केस गळतात आणि टक्कल पडायला लागतं. म्हणूनच झिंक अतिशय महत्वाचं आहे. केसांच्या रिलेटेड जे काही प्रॉब्लेम असतात म्हणजे केस गळणे, पातळ होणे हे झिंकच्या कमतरतेची लक्षणं आहेत. त्यानंतर स्किनसाठी बघा, जर तुम्हाला ऑइली स्किन, ओपन पोर्स किंवा ॲक्ने म्हणजे पिंपल्स येणं हे त्रास असतील तर बऱ्याच वेळा हे झिंकच्या कमतरतेमुळे सुद्धा होतात. कारण झिंक जे आहे ते आपल्या त्वचेमध्ये ऑइल प्रोडक्शन जे काही तेलग्रंथी आहेत त्यांचं कार्य व्यवस्थित चालण्यासाठी झिंक गरजेचं असतं. झिंकची जेव्हा कमतरता होते तेव्हा हे ऑइल ग्लँड्स आहेत, तेलग्रंथी आहेत ते खूप अतिप्रमाणात ऑइल बनवायला लागतात आणि म्हणूनच ओपन पोर्सचा त्रास होतो, स्किन खूप ऑइली होते आणि पिंपल्स येतात. त्यानंतर इम्युनिटीसाठी सुद्धा झिंक खूप महत्वाचं आहे. आपले इम्युनिटीचे सेल्स म्हणजे रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यासाठी किंवा इम्युनिटीचे सेल्स बनण्यासाठी झिंक खूप महत्वाचं आहे. तर जर तुम्हाला झिंकची कमतरता असेल तर तुम्ही सतत आजारी पडू शकता आणि जेव्हा इन्फेक्शन होतं ते व्यवस्थित किंवा लवकर ठीक होत नाही. त्यानंतर अजून एक खूप महत्वाचं झिंकचं जे कार्य आहे ते म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह हेल्थसाठी म्हणजे पुरुषांच्या ज्या काही लैंगिक समस्या असतात त्यासाठी झिंक खूप महत्वाचं आहे. स्पेशली लो लिबिडो म्हणजे कामेच्छा कमी होणं किंवा टेस्टोस्टेरॉन प्रोडक्शन म्हणजे जो मेन मेल हॉर्मोन आहे टेस्टोस्टेरॉन त्याला बनवण्यासाठी झिंक खूप महत्वाचं आहे. त्यानंतर स्पर्म प्रोडक्शनसाठी, स्पर्म्स व्यवस्थित बनले पाहिजेत यासाठी सुद्धा झिंक गरजेचं आहे. म्हणून मेलसाठी तर झिंक खूपच महत्वाचं आहे. कारण हेअर लॉसचा पण प्रॉब्लेम मेल्सला जास्त होतो आणि हे जे काही लैंगिक समस्या असतात त्या सुद्धा आजकाल खूप वाढत आहेत आणि त्याचं एक प्रमुख कारण जे आहे ते झिंकची कमतरता असू शकतं. म्हणूनच पंपकिन सीड्स किंवा भोपळ्याच्या बिया जर तुम्ही रेग्युलरली घेतल्या तर तुम्हाला त्यातून झिंक मिळून जाईल. त्यानंतर भोपळ्याच्या बियांमध्ये ट्रिप्टोफॅन असतं. ट्रिप्टोफॅन हे एक अमायनो ऍसिड आहे म्हणजे एक प्रकारचं प्रोटीन आहे आणि हे प्रोटीन खूप महत्वाचं आहे एक हॉर्मोन बनवण्यासाठी आणि तो हॉर्मोन म्हणजे सेरोटोनिन. याला न्यूरो ट्रान्समीटर असंही म्हणतात. तर सेरोटोनिन हा हॅपी हॉर्मोन आहे म्हणजे आपल्याला आनंदी ठेवण्यासाठी सेरोटोनिन गरजेचं आहे. तर ट्रिप्टोफॅन जे आहे ते सेरोटोनिन बनवण्यासाठी महत्वाचं आहे. तर भोपळ्याच्या बियांमध्ये हे ट्रिप्टोफॅन असतं. म्हणूनच तुम्हाला एन्झायटी, डिप्रेशन, मूड स्विंग्स असे काही प्रॉब्लेम असतील तर भोपळ्याच्या बिया तुम्ही रेग्युलरली घेतल्या पाहिजेत. त्यानंतर अजून एक पोषक तत्व आहे भोपळ्याच्या बियांमध्ये आणि ते म्हणजे मॅग्नेशियम. मॅग्नेशियम सुद्धा आपल्या शरीरातील बऱ्याच कार्यासाठी गरजेचं असतं. जसं आपल्या हॉर्मोन्ससाठी, आपल्या नसांसाठी, झोप व्यवस्थित लागण्यासाठी, त्यानंतर ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यासाठी या सर्वांसाठी मॅग्नेशियम गरजेचं असतं. आणि त्यानंतर पेनफुल पिरियड म्हणजे जर तुमच्या मासिक पाळीमध्ये खूप पेन होत असेल तर हे मॅग्नेशियमच्या कमतरतेमुळे होऊ शकतं. तर एवढ्या सगळ्या कार्यासाठी आपल्याला मॅग्नेशियम गरजेचं आहे. म्हणूनच तुम्ही भोपळ्याच्या बिया रेग्युलरली घेतल्या तर त्यातून तुम्हाला मॅग्नेशियम मिळेल. आणि जर तुम्हाला हॉर्मोनल इम्बॅलन्सचा त्रास असेल, पीसीओडीचा त्रास असेल किंवा पिरियडमध्ये खूप पेन होत असेल, ब्लड प्रेशर वाढलं असेल किंवा झोपेचे त्रास होत असतील, एन्झायटीचे त्रास होत असतील तर ते कमी होतील. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे एनर्जी प्रोडक्शन. आपल्या शरीरामध्ये ऊर्जा बनवण्यासाठी सुद्धा मॅग्नेशियमची गरज असते. त्यानंतर पुढचा जो फायदा आहे ते म्हणजे वेट लॉससाठी. म्हणजे तुम्हाला वजन कमी करण्यासाठी तुम्ही कुठलं डाएट फॉलो करत असाल तर तुम्ही भोपळ्याच्या बिया नक्की घेतल्या पाहिजेत. ह्यामध्ये फायबरचं प्रमाण अधिक असतं त्यामुळे पोट लवकर भरतं, लवकर भूक लागत नाही. ओव्हरऑल कॅलरीचं इंटेक सुद्धा त्यामुळे तुमचं कमी होऊ शकतं. त्यानंतर
एनर्जी लेवल मेंटेन ठेवण्यासाठी सुद्धा भोपळ्याच्या बिया मदत करतात, कारण ह्यामध्ये मॅग्नेशियम असतं आणि मॅग्नेशियम हे ऊर्जा बनवण्यासाठी किंवा आपली दिवसभराची एनर्जी मेंटेन करण्यासाठी खूपच महत्वाचं आहे. तर एवढे सगळे फायदे आहेत भोपळ्याच्या बिया रेग्युलरली घेण्याचे. तर कशा घ्याव्या भोपळ्याच्या बिया? तुम्ही दररोज 2 चमचे भोपळ्याच्या बिया घेऊ शकता. तर एकतर त्या भिजवून घ्या किंवा भाजून घेऊ शकता, कारण बऱ्याच बियांमध्ये फायटिक ऍसिड असतं आणि हे बियांमधलं जे काही पोषण आहे, पोषक तत्व आहेत, ती व्यवस्थित अब्झॉर्ब होऊ देत नाही. म्हणून जर तुम्ही त्यांना भाजून खाल्लं किंवा भिजवून खाल्लं तर मग ते फायटेट्स जे आहेत किंवा फायटिक ऍसिड आहे ते निघून जातं आणि त्यातली पोषक तत्व आपल्याला मिळतात. सो तुम्ही डायरेक्टली 2 चमचे पंपकिन सीड्स भाजून किंवा भिजवून घेऊ शकता किंवा हे पंपकिन सीड्स तुम्ही तुमच्या स्मूदीजमध्ये टाका किंवा तुमच्या सॅलेडवर टाकून खाऊ शकता. सो थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीदायक वाटला असेल तर फ्रेंड्स, फॅमिली मेंबर्स सोबत सुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि जर पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर तुम्ही व्हिजिट करत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. सो हेल्दी खा, हेल्दी राहा आणि स्वतःची काळजी घ्या. बाय.